कीर्तनाला येताना मुलं बाळ बरोबर घेऊन आलोय. म्हणजे माझं म्हणणं कळलं का? या हॉलमध्ये जर संसार सुटला नाही तर परत जाताना कसा सुटेल? गंमत बघा की इथे अगदी मुलं बाळ घेऊन बसलीत. मी म्हटलं अगदी मुलं बाळ आणलीत. हो म्हणले घरीत बसून काहीतरी करण्यापेक्षा इथे येऊन बसतायत, त्यांना घेऊन आम्ही कीर्तनाला येतो. उत्तम गोष्ट आहे. हे संस्कार जेव्हा होतात, कालांतराने मधल्या काळामध्ये संसाराच्या नाही घडलं तरी कुठेतरी आठवतं की आम्ही लहानपणी कीर्तनाला जात होतो आणि ते कीर्तन ऐकलेलं कधीही वाया जात नाही. लक्षात ठेवा, नामस्मरण ऐकलेलं कधीही वाया जात नाही. कालांतर मधला काळ असा येतो, शिक्षणाचा येतो, नोकरीचा येतो, संसारात झगडण्याचा येतो. त्या काळामध्ये कुठेतरी जरा लांब गेल्यासारखा वाटतो. पण एक सांगू, त्याला आठवण असते, याच्यापासून लांब गेलोय, याच्यापासून लांब गेलोय, याच्यापासून लांब गेलोय, म्हणून स्मरण काय नाही. म्हणून लक्षात घ्या, तुमचं आमचं थोर भाग्य आहे की ज्ञानोबा तुकोबासारखे संत या महाराष्ट्रामध्ये झाले. नाथांच्या सारखा माणूस झाला. उत्कृष्ट संसार बरं का. आणि नुसता संसार नाही, आडी अडचणी सहित संसार. ज्या तुमच्या माझ्या संसारामध्ये अडचणी होत्या त्या नाथांच्या संसारात दिसतात, आहेत की नाही? मुलगा कट्टर विरोधी, हे जीवनातलं फार मोठं दुःख आहे बरं का, पण होतं तिथे. मी तुम्हाला सांगू, नाथांचा मुलगा नाथांना तोंडावर म्हणाला, काय कीर्तन सांगता लोकाला फसवता. भोळे बाबडे येतात, त्यांना काही कळत नाही आणि विठ्ठल 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 सांगता. असं विठ्ठल विठ्ठल म्हणून काही काहीतरी अध्यात्म सांगावं. ब्रह्म काय, माया काय, आत्मा काय, साक्षी काय, कुटस्थ काय. सामान्य माणसाला कुठे एवढं कुटायला वेळ आहे? कुठला कुटस्थ कळतो? त्याच्याकरता सांगितलंय मी, नको सांडू, फार सोपा अभंग बरं का. सहज जीवनामध्ये कसं जीवन जगता येईल असो नाही. कारण एक जर ठरलं की आत्तापर्यंत ज्यांनी सोडा सांगितलं त्यांच्या तोंडातच सोडा शब्द राहिला, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. ज्ञानेश्वरी सांगू, ज्ञानेश्वरी 3रा अध्यायामध्ये महाराज म्हणाले, ए अर्जुना, जवरी संगू प्रकृतीचा तवरी त्यागून घडे कर्माचा, आणि ऐसियाही करू म्हणती तयाचा अग्रोची उरे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, के नेत्रीचे तेज गेले, हे नासारंद्र बुधाले परिमळू नगे, हे नठके जरी काही तरी त्यागिले ते काही, म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. काय म्हटलं? तुम्ही ठरवलं काही करायचं नाही, सोडून दिलं, पण कानाने ऐकणं, कानाने ऐकणं, डोळ्यांनी बघणं, नाकाने श्वास घेणं, हे सुटतं का कुणाचं? लक्षात ठेवा, कुणाचंही सुटलं नाही आयुष्यात, कुणाचंही सुटलं नाही. डोळे आहेत, दिसणारच. कान आहेत, तुम्ही शिवी देऊ नका. एक मनुष्य म्हणाला, बाबा महाराज, मी माझ्या आयुष्यात कधी या तोंडाने शिवी दिली नाही. मी म्हटलं, ऐकली नाहीस का कधी? मला म्हटला, बाबा महाराज ऐकणार नाही असं कसं? कानाचा धर्म आहे. काय म्हटलं मी? कानाने ऐकायला आल्याशिवाय राहणार तू दिली नसशील, पण ऐकणं हा जर कानाचा धर्म आहे तर काय सुटतं? काय सुटतं? म्हणून एक सांगतो, सोडायचा प्रयत्न करण्यापेक्षा आहे त्याच्यात योग्य तऱ्हेने त्याचा वापर कसा करता येईल याचा प्रयत्न करणं, हाच वारकरी संतांचा परमार्थ. विठ्ठला 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 जववरी संगू प्रकृतीचा, प्रकृतीचा संग आहे, तवरी त्यागुण घडे कर्माचा, ऐसियाही करू म्हणती तयाचा ग्रहोची उरे. आम्हाला सोडायचंय सोडायचंय सोडायचं म्हणतो, पण सुटत तर काही नाही. मग आता मला सांगा, डोळे आहेत तेव्हा दिसणारच, पण किमान एवढाच प्रयत्न करावा,
डोळ्याने इतर दिसल्याशिवाय राहणार नाही, पण ज्यांनी डोळे दिलेत त्याला बघायला शिका. ज्यांनी कान दिलेत त्याचंच भजन ऐकायला शिका. बरं का, ज्यांनी ओठ दिलेत त्या ओठाने त्या वाणीने त्याचं भजन करायला शिका. पुष्कळ झालं ना. डोळे तुम्ही घ्या रे सुख, 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 डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठो बाचे मुख, पहा विठो बाचे मुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठो बाचे मुख, पहा विठो बाचे मुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. एक लक्षात घ्या, सोडण्यापेक्षा योग्य वाटचाल होऊ दे. चालणं बंद करण्यापेक्षा योग्य तऱ्हेने वाटचाल करा. ऐकणं बंद करण्यापेक्षा जे ऐकायचं ते ऐका. जेवण टाकू नका, पण देवाला दाखवून जेवा. आपल्या धर्मामध्ये, आपल्या परंपरेमध्ये सुंदर संकल्पना आहेत. अलीकडे कोणी तसं नाही दाखवत. पुष्कळ ठिकाणी मी जातो, काही वेळा तर मला असं दिसतं आम्ही जेवायच्या अगोदर सुद्धा त्याची अर्धी पोळी संपलेली असते. एका ठिकाणी गेलो मी, चांगला माणूस होता, आम्हाला जेवायला बसला, आम्ही त्या टेबलावर बसलो, हा हात पापड खातच आला. तर याला काय बोलू मी. मला म्हटलं तुम्ही घेणार का. म्हटलं तुमचं उद्या राहिलं तर आम्ही खाऊ. आता काय करता, अशानं जरा थोडीशी गंमत केली. म्हणजे बायको म्हणली तुम्हाला काही कळतं का नाही. हे तिकडून पाहिजे होतं बघा. ती म्हणली तुम्हाला काही कळतं का नाही, महाराजांच्या समोर रोजचं घरात काय. हो म्हटलं महाराज माझ्या हे लक्षातच आलं नाही. म्हटलं बरोबर आहे, या साध्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्याच नसतात. काय म्हटलं, आवश्यकताही नाही. कसं म्हटलं मी, अरे जेव्हा ताटाभोवती पाणी फिरवतो, देवाला अर्पण केल्यानंतर तो प्रसाद होतो, बुद्धी चांगली होते. अन्न परब्रह्म आहे नाही का. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. नुसतं परब्रह्म नाही, पूर्ण ब्रह्म म्हटलंय. काही करायचं नाही, नुसतं पाणी फिरवलं की काम बांधलं. कशा करता सांगतोय, काही सोडू नका आणि तसं काही टाकता येत नाही. ज्या गोष्टी जितक्या असायला पाहिजेत तितक्या असायलाच पाहिजेत. बरं का, मी काही खायला नको म्हणत नाही तुम्हाला. काय माणसं इतकी तयार झालीत ना, अगोदरच इतकी हसतात, इतकं हसतात, त्यांचे चेहरे असे फुलून जातात. त्यांना माहिती आहे की महाराज का. आता इतक्या वर्ष ऐकताय तुम्ही. मी कालच म्हटलं ना, 65 सालपासून पुण्यात येतोय. किती वर्ष झाली बघा. हो, 65 सालपासून पुण्यात येतोय. म्हणजे हे पुणेकर मला कोळून पिलेत. काय एक नाही दोन नाही, इतके वर्ष. पहिला सप्ताह निवडुंगा विठोबाला झाला 64-65 साली. आणि 7 दिवसाचा सप्ताह तो. तर आता थकलो मी. एक कार्यक्रम करतो तेव्हा 2-2, 3-3 कार्यक्रम करत होतो या पुण्यात. निवडुंगा विठोबा मंदिर, कौस्तुरी चौक, हे तुमचं नव्या पुलावरचं विठ्ठल मंदिर, कितीतरी कार्यक्रम या पुण्यामध्ये झाले. आणि मग सेटल झालो गणपतीजवळ. जसा तो त्याच्या अगोदर होतच होते. म्हणजे शिवजयंती अमके तमके असे. मग तात्या बित्या म्हणाले, हे बघा महाराज, हे असं काय, आता आम्ही तुम्हाला आधीमध्ये बोलणार नाही,
कारण तुम्ही गेल्यावर माणसांचं आम्हाला ऐकून घ्यावं लागतं. एकच दिवस का? मग महिनाभर मस्त अगदी आडवा हात, तुम्हीही तृप्त आम्हीही तृप्त. पण मला नाही वाटत ही तृप्ती अशी आहे. हे काय होतं माहिती आहे का? एक महिना संपल्यानंतर कदाचित तुम्ही तृप्त होत असाल, पण एक अभंग सांगतो, मग नंतर काय होतं? तृप्ती भुकेली काय करू माये. किती गोड लिहितात महाराज. तृप्ती भुकेली काय करू माये. महाराज छान झालं एक महिना, पण आता पुन्हा केव्हा? म्हणजे इथे तृप्तीला भूक लागते. काय आनंद आहे बघा, काय शब्द प्रयोग आहे, काय मराठी भाषा याला म्हणावं. आणि संतांची वचन, तृप्ती भुकेली. एक सांगतो, जेव्हा तुमच्या तृप्तीला भूक लागेल तेव्हा समजावं खरा परमार्थ अंतःकरणामध्ये रुजू लागला. नाहीतर काय, आम्ही खूप ऐकलंय, आम्हाला माहिती आहे. गोकुळामध्ये 3 प्रकारच्या गोपी होत्या बरं का. एक म्हातारी गोपी, एक कुमार गोपी आणि एक तरुण गोपी. कुमार गोपी म्हणजे जिला कशातलंच काही नसतं ती. नाही कळलं काय? मला वाटलं होतं तुम्हाला एवढ्या वर्ष सांगून हे कळेल. कुमार गोपी म्हणजे 8-9 वर्षाची पोरगी, 10-12 वर्षाची, जिला पोरं काय पोरी काय म्हणून कोणाच्या हातात हात घालते, कुठेही पळते, कुठेही जाते. आणि आई सुद्धा म्हणत नाही जाऊ नको, जा आई मी त्या शेजारच्या खेळत जा. कुमार गोपी. तसं कुमार गोपी शब्दाचा अर्थ कुमार परमार्थिक म्हणायचा अर्थ कळलं का? मजा म्हणून सांगतो. ते भातुकलीचा खेळ माहिती आहे का? आई पाचते म्हणून ही पाचते. कशा करता पाजायचं कोणाला माहिती. काय ते भातुकलीचा खेळ गमतीचा. ते असं पदर काय टाकते, लहानपणी ते साडी आई नेसवते, मग पोहे करून द्यायचे आणि तिने हलवायचे. ती लहानशी चूल ते, बाळा ललाला काय झालं तुला, थांब मी तुला. आता काय कपाळ पाचते म्हणजे काय क्रिया असते, पण कशा करता असते ही जिला कळत नाही ती कुमार. ते कुमार गोपी, तिला काही माहिती नाही, फक्त अनुकरण करणं. तसं जे परमार्थात एकमेकाचं अनुकरण करतात ते कुमार परमार्थिक. नुसता याने गंध लावला त्याने गंध लावला, कशा करता गंध लावला याचा गंधच नाही. आणि शेवटी तर असं बघितलं मी, ज्याचा गंध मोठा, अरे वा, तिथे गंध तर दिसत नाही पण अहंकाराचा दुर्गंध सुटलेला दिसतो. अहंकाराचा दुर्गंध सांगू का? तुझा उभा का माझा आडवा. उभा म्हणजे वैष्णव, आडवा म्हणजे शिव. आता काय अहो, आपल्याला उभा असेल तिथपर्यंत उभं लागतं, आडवं झाल्यानंतर आडवं लागतं. माझं बोलणं कळलं की नाही? साधं सरळ आहे हे, तुम्हाला सांगितलंय मागे मी. विष्णूचा गंध कसा? एकाने मला विचारला हा उभा का? म्हटलं जिवंत आहे तिथपर्यंत विष्णू म्हणून उभा. हे असं का? आडवं झाल्यावर शंकराचा संबंध येतो म्हणून आडवं. काही चुकलं का माझं? पट्टा कसा आहे? असा आहे का? नाही, ते म्हणले जिवंतपणे असाल आडवं. मग आता याच्यातला कोणचा पाहिजे आणि कोणचा नको त्या वेळेला ते लक्षात ठेवा. गंध म्हणजे परमार्थ नव्हे. आम्हाला खूप प्रसंग येतात बरं का, माणसं सुद्धा अशी भेटतात. इथे तसं कोणी नाही बरं का. हो, अजून बरेच दिवस काढायचे आहेत आणि पुन्हा पुढच्या वर्षी यायचंय. आपलं ठरलेलंच आहे तिथपर्यंत, जिथपर्यंत करतोय तिथपर्यंत. ही मंडळी काय आम्ही एकमेकाच्या प्रेमात पडलोय पण घसरलो नाही. एकमेकाच्या प्रेमात नक्की पडलोय पण घसरलो मात्र नक्की नाही. ते त्यांच्या पद्धतीने, आम्ही आमच्या पद्धतीने. मला एक मनुष्य भेटला, आता 7 दिवस काही मी काही बुक्का बिक्का लावून फिरू का? बरं लावला जरी तरी घामाने निघून जातो काय. अगदी म्हणजे आरशातून ते निघताना मुद्दाम लावून पडेल नाही. मला भेटला, म्हणाले नमस्कार महाराज, आपण कोणत्या संप्रदायाचे?
संप्रदाय कोणच्या काय नाही म्हटलं, मला काही तुमचा प्रश्न कळला नाही. नाही म्हणाले तुमच्या कपाळावर काही दिसत नाही. असं होय. म्हटलं जे पुसलं ते लावत नाही मी. मला गंधाचा संप्रदाय कळला नाही. फक्त तू एकच सांग, किती उभं लावलं आणि आडवड लावलं तर जे पुसत नाही असं जे निडळ ते कोणत्या संप्रदायाचं? म्हणलं हे काही भयंकरच प्रश्न आहे. हे निढळ उभाही पुसला जातो आणि आडवाही पुसला जातो. जे पुसलं जात नाही तो भगवंती धर्म. उभ्याचाही धर्म सोडून द्या आणि आडच सोडून द्या. हाच वारकरी संप्रदायाचा ब्रेस आहे. भागवत धर्म करिता भक्ती, निर्मळ होय चित्तवृत्ती आणि जीवतोची ब्रह्मनिश्चिंती, ऐशी शुद्ध स्फूर्ती असावे. म्हणून कोणता धर्म वगैरे काही करू नका. संत म्हणाले आहे तो उत्तम आहे, संसारात राहा. पण कसा? एक सांगतो, ज्या गोष्टी जितक्या पाहिजे तितक्या पाहिजे. मला सांगा, एक उदाहरण देत असतो मी. आता इथे तुमच्या अंगात सगळ्याच्या ताप आहे का नाही? का बिगर तापाच्या आत टेम्परेचर आहे का नाही? अंगात आहे का नाही? पण म्हणताय का आला म्हणून? कोणी म्हणताय का? हा, आला म्हणून म्हणता का? नाही नाही, कालच उतरला म्हणून आलो. 4-5 दिवस मला येता आलं नाही. हो काय झालं, पावसात भिजलो आणि ताप आला. ताप आला म्हणजे आता नाही. याचा अर्थ कळला का? काय 97.5 तापच आहे, पण तेवढा आवश्यक आहे. जेव्हा तो ताप वाढतो 98, 99, बसता येत नाही. हो शिरशिरी येते. माझं बोलणं कळलं काय? मी गमतीने सांगत असतो. ते थर्मामीटर माहिती आहे का तुम्हाला किती डिग्रीचं? 95 ते 105. म्हणजे माणसाची डिग्री किती? मला अजून एक कळलं नाही. 95च्या खालचं तुम्हाला कळत नाही आणि 105च्या वरचं कळत नाही. एवढी 10 डिग्रीची माणसं तुम्ही. नाही किती मिजास मारताय हो. विठ्ठला विठ्ठला आणि काय ठरवता अमकं कर माहिती आहे का? 95च्या खाली झाल्यानंतर आटप. म्हणून काही माणसं तापून मारतात आणि काही थंड पडून मारतात. ते म्हणले एकदम टेम्परेचर वाढलं आणि तसेच वर गेले. एकदम उतरलं आणि खाली गेले. काय म्हटलं मी, 10 डिग्रीचा माणूस, खालचं 95 माहिती नाही, त्याच्या वरचं माहिती नाही, कशाला म्हणतोस? आणि अशाने म्हणायचं वी डोंट बिलीव्ह इन गॉड. हे जोडू नको आपले काहीतरी म्हणायचं. मला एक जण इंग्रजी म्हणला, त्याला वाटलं आम्हाला येत नाही. आमच्या फेट्याकडे बघून तसं कुणाला वाटत नाही हो. ते म्हणलं जरा बाबा महाराजावर इम्प्रेशन म्हणावं. म्हणलं बाबा महाराज आय डोंट बिलीव्ह इन गॉड. म्हटलं एक्सक्यूज मी, ही बिलीव्स इन यू, दॅट्स वाय यू हॅव कम टू मी. ही बिलीव्स इन यू, दॅट्स हाय यू आर अलाइव्ह. तू त्याला मानू नकोस, तो तुला मानतो म्हणून जिवंत आहेस. जगाने मानू दे आणि 1 सेकंड त्यांनी न मानू दे. सर्व जगाने मानू दे आणि 1 सेकंड त्यांनी न मानू दे. तुझी अवस्था काय होईल ते बघ. म्हणून जास्ती मिजास मारू नाही. मी अमकं करतो मी तमकं करतो हे नको. काय फक्त एक मर्यादित राहून कर, नको सांडू अन्न. तुकाराम महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही काय सोडलं आणि काय धरलं? सुंदर अभंग आहे. त्यागे भोग माझ्या येथिला, त्यागे भोग माझ्या येथिला, त्यागे भोग माझ्या येथिला, त्यागे भोग माझ्या येथिला. मग मी दातारा काय करू? त्यागे भोग माझ्या येथिला अंतरा, त्यागे भोग माझ्या येथिला
आता असो तुझ्या त्यागे भोग माझ्या. कोण म्हणतायत? तुकाराम महाराज. काय देवा काय सांगू, आमकी एक गोष्ट आज खायची नाही म्हटलं तर नेमकी ती आठवते. बघा आपल्या घरात सुद्धा कोणी गुरुवार करतो, कोणी सोमवार करतो, कोणी शनिवार करतो बरं का. आणि ह्या मंडळींचा जे करत नाही ना त्यांना उगीच जाच. तुम्हाला जर घरात अशी काडी टाकायची असेल ना तर उपासाच्या दिवशी मुद्दाम सांगावं, आज जरा कांद्याचे पोहे कर, नाही तर थालीपीठ कर. आजचा दिवसच भेटला का तुम्हाला सांगा. अरे तुम्ही करता देवा करता, आम्हाला खाऊ द्या की. माझं बोलणं कळलं का? आता एवढे उपवास करून जर यांच्या वृत्त्या आमच्यावर अवलंबून आहेत तर यांचा कसला परमार्थ आला. मी कशा करता सांगतोय, तुकाराम महाराज किती त्यागे भोग माझ्या येतील अंतरा. ज्याचा त्याग करावा त्या भोगाचं जर मला स्मरण झालं तर देवा किती मॉरल करेज आहे सांगायला. आम्ही खाऊन सुद्धा म्हणतो खाल्लं नाही. किती लबाडा होता. महाराजांच्या ठिकाणी मॉरल करेज आहे. त्यागे भोग माय. अजून एक अभंग ऐकला तर तुम्ही चकित व्हाल. काकडा आहे सकाळचा, भजनाला बसले होते आणि काय आठवलं कुणाला माहित. काय रे करू पांडुरंगा, कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख, नेदी अवलोकू मुख. पांडुरंगा तुझ्या भजनाला बसलो आणि वृत्ती माझी चंचल झालेली. काय करेज आहे. हे त्यांच्यात होतं का नाही मला माहिती नाही, पण आपलं असं घडतं म्हणून अभंगाच्या माध्यमातून शिकवलंय. घडलं जरी तरी उठू नकोस, तिथेच बसून राहा. आता म्हणणं कळलं. माणसाची वृत्ती इतकी चंचल आहे, देवा पुढे बसता बसता कुठेतरी जाते नाही का. आमच्यासारखे सगळे कीर्तना सांगतात मन आवरा. अरे काय आवरा. आवरा म्हणजे काय? मन काय फेटा आहे का? मन काय ग्लास आहे? हातात घेतला आणि खाली ठेवला. केव्हा मन देवा पुढे बसला असताना दुसरीकडे जाते हे आम्हाला कळत नाही. इतकं चंचल मन आहे. आणि काय आवरा? आवरा नाही, मार्गी लावा. काय? हा, पाणी आता आवरत नाही, ते मार्गी लावा. मार्गी लावा, कुठेतरी बांध घाला ठिकठिकाणी आणि योग्य वेळेला सोडा. नाहीतर जेवढं पाणी येईल तेवढं समुद्राला जाऊन खारट होईल. अडवा, जिरवा. काय काय नीती आहे? अडवा. तसं मनाला तसं आडलं जाणार नाही, तसं आडलं जाणार नाही. पण एक सांगू का, मनाला चांगलं दाखवा, ते तिथेच थांबेल. म्हणून महाराज म्हणाले माझं मन इकडे जातंय तिकडे जातंय, मग म्हणून नको सांडू अन्न. त्यागे भोग माझ्या येतील अंतरा, मग मी दातारा काय करू. आता असो तुझ्या पाही मोठडे. आता हा दे तुझ्या पायी ठेवतो, आता बघ तू काय करायचं ते कर. कारण आम्हाला एक माहिती आहे, तुझी कृपा नवता दान, साधका कदा नागवे मन. तू तुष्ठल्या जनार्दन मनपणा मन स्वये विसरे. म्हणून नको सांडू अन्न आणि नको सेवू वन. एकाने खायचं सोडलं आणि एक वनात गेला. आमचे जे नाथ महाराज आहेत ना, ओ मोठा रंगील माणूस, संसारात असल्या कारणाने मस्त भागवत, नाथांचं भागवत काढून मग एक गोवी अशी टाकली त्यांनी याच्यावरच. सकळ सांडो निवना गेला, वना वनिताची चिंतू लागला. तो त्याग बाधकत्वासी आला न उलथोनी पडला परिग्रही. सांगू का रंगून? सांगतो. एवढं कळलं तरी खूप झालं. काय होतं, नवरा बायको होते आणि नवरा जरा खवीस होता. खवीस, खावा नाही खवीस. इथे नाही ना तसं कोणी. आले असेल तर जरा नीट बघा की गिरी जाऊन बोलल्या, जरा नीट बोलावं. जेवण झालं का? जेवण झालं का ग? जरा थोडासा आवाज मध्ये बरं केलाय. तिलाही बरं तुम्हाला बरं. कीर्तनाला तर आली नव्हतीस, मग काय पसरली होतीस का? हे काही बोलण्याची गरज आहे का काही? जेवण झालं का ग?
एवढं विचारा की बरं तिलाही बरं आणि तुम्हालाही बरं. उगीच तिला आल्याबरोबर कोणतरी रावणाच्या कुळातला आलाय असं वाटण्यापेक्षा अर्जुनाच्या संगतीतला कोणतरी आलाय असं वाटावं ना. माझं कीर्तन काही नाही कळलं तरी हरकत नाही. घरी जाऊन एकमेकाशी कसं बोलावं एवढं जरी कळलं तरी आमचं कीर्तन सांग झालं. शेवटी आमचं कीर्तन संसारिकाचं आहे, बाकीचं काय. एक सांगतो, देवा वाचून कोणाचंच नडलं नाही, कारण तो कधी सोडून गेला नाही. पण ही वृत्ती पालटणं हाच परमार्थ आहे. ही वृत्तीत पालट होणं महत्वाचं आहे. बाकी कुठे देव गेलाय सोडून तुम्हाला. आता तुम्हाला कळत नाही हा भाग निराळा बरं का. कळण्याकरता आणि वृत्तीत पालट होणं हाच. म्हणून चिंती नारायण. पुढे जाऊ. सर्वभोगी नारायण खरंच सर्वभोगी हा कृष्ण परमात्मा आहे ना. अहो काय तुम्हाला सांगू याची कथा. हे सगळंच म्हणजे आपल्या डोक्यावरून जातं. एकदा काय झालं, यमुनेला पूर आला, भरपूर पूर आला. पूर आल्याबरोबर दुर्वास ऋषी पलीकडे होते आणि पलीकडच्या काठाला दुर्वास ऋषी असताना मजा झाली मोठी, सुंदर कथा आहे. आणि यांना जायचं होतं पलीकडच्या तीराला, राधेला बिजेला. सगळ्या गवळणी निघाल्या. खूप पाणी आलं, सध्या जसं आलंय तिकडे खूप पाणी. बर नावाडी सुद्धा तयार होईना. हो एवढ्या मोठा पूर आला, कोण नाव घालतो, कोण जातो. झाल्याबरोबर मग कृष्णाकडे आले. मोठा नावाडी, जगातला मोठा नावाडी, त्याच्याकडे आले. म्हणले कृष्ण कन्हैया आम्हाला पलीकडच्या तीराला जायचंय, कसं काय जावं. ते म्हणले त्यात काय, जाऊन त्या यमुने माईला सांगा 16,108 भोगून कृष्ण परमात्मा जर ब्रह्मचारी असेल तर यमुने माई वाढते. किती अवघड आहे नाही होय. काय कळलं तुम्हाला. 16,108 भोगून कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर यमुने माय वाढते. यांना काही ते खरं वाटलं नाही. तरी म्हणले आता काय आपल्याला काय करायचं, मंत्र आहे ना. पुष्कळशा लोकांना मंत्राचा अर्थ कळतच नव्हता, त्यातला हा मंत्र. झालं यमुनेच्या शेजारी गेले, तिथे हात जोडले. म्हणले यमुने माय कृष्णाकडून आलोय, त्याने तुला निरोप दिलाय 16,108 भोगून ब्रह्मचारी. अहो ती बाई झाली की अशी फटकन वाट करून दिली. लिहिणारे असं लिहितात जसं पूर्वीच्या काळी बायका असं इथे हात लावला की असं भांग पडायचा. आता इकडून इकडे इथपर्यंत सरकले, आता कुठपर्यंत भांग. बरं झालं तुमचं तुम्हीच हसताय. विठ्ठला 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 विठ्ठला.